नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवत आहे दुधी भोपळ्याची अगदी झटपट तयार होणारी चटपटीत अशी भाजी. बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही, तरी देखील ते देखील अगदी आवडीने खातील अशी ही चमचमीत भाजी मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा त्याची साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतले. तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घातले. जिरे देखील छान फुलले की चिमूटभर हिंग घालायचा आणि लगेचच यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून अशा प्रकारे घालायच्या. 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आणि मंद आचेवर आपल्याला हा लसूण छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता कलतेने इथे मी व्यवस्थित हलवून घेतले. लसूण छान असा गुलाबीसर रंगावर आला की त्यामध्ये आता हा चिरून घेतलेला दुधी भोपळा घालायचा. आता हा दुधी भोपळा फोडणीमध्ये साधारण 1 ते 1.5 मिनिट आपल्याला कलत्याने व्यवस्थित हलवत परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती देखील या दुधी भोपळ्यासोबत तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. तर 2 चमचे तेलामध्येच आपल्याला हे दुधी भोपळ्याचे काप आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. कोथिंबीर देखील फोडणीमध्ये घातल्यामुळे भाजीला आणखीन छान अशी चव येते. तर आता 1 ते 1.5 मिनिटानंतर हा दुधी भोपळा मी तेलामध्ये चांगला व्यवस्थित असा परतून घेतला. आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमच्यापेक्षा थोडीसं जास्त असा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे. आता हे सर्व सुके मसाले फोडणीमध्येच कलत्याने व्यवस्थित हलवत चांगले परतून घ्यायचे आहेत. या सर्व मसाल्याचा स्वाद या भोपळ्याच्या कापांना लागला जातो आणि भाजी अगदी टेस्टी बनते. आता 1 मिनिटभर आपल्याला मंद आचेवर हा दुधी भोपळा मसाला घातल्यानंतर व्यवस्थित परतल्यानंतर आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे आहे. मीठ घालून ते व्यवस्थित कलत्याने हलवत मिक्स करून घ्यायचे आहे. मीठ घातल्यानंतर या दुधी भोपळ्याला थोडेसे पाणी सुटू लागते. आता यामध्येच आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण कप इतके कोमट पाणी घालायचे आहे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित कलत्याने हलवून घ्यायचे आहे. आता इथे तुम्हाला जर ही भाजी जास्त अशी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे आणि आता लगेचच यावर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे मंद आचेवर आपल्याला ते चांगले शिजवून घ्यायचे आहे. 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा तर दुधी भोपळ्याची भाजी आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे आणि पाणी देखील यामध्ये जे घातले होते ते बऱ्यापैकी आता आटलेले आहे. तर कलत्याने ते मी हे व्यवस्थित असे हलवून घेते आहे. नंतर पुन्हा यावर आणखीन झाकण ठेवून साधारण 2 मिनिटे मंद आचेवरच पुन्हा एकदा याची वाफ काढून घेत आहे. 2 मिनिटानंतर पहा भाजीचा लूक देखील पूर्वीपेक्षा चेंज झालेला आहे. भाजीला तेल देखील सुटलेले आहे आणि छान असा याचा सुवास घरभर दरवळत आहे. अगदी चमचमीत, चटपटीत, कमी मसाल्यांमध्ये आणि कमी साहित्यामध्ये चमचमीत अशी ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही ती खाऊ शकता. भातासोबत देखील तुम्ही ही भाजी तोंडी लावू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.